डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्री मुद्गल पुराणाच्या पुस्तकातील 891 पानाचे आता मी वाचन करणार आहे. तर आपण मागच्या भागात बघितलं की श्री गणेश सर्व वेदात आदिपूज्य व श्रेष्ठ का आहे याविषयी आपण 5 गोष्टी बघितल्या. आज 6व्या गोष्टीपासून सुरुवात करणार आहोत. सहावा गणेशाचा स्वानंद लोक, वैकुंठ, कैलास वगैरे लोकांहून अधिक उंचीवर असून तो श्रेष्ठ आहे. तेथे अनिर्वाच्य ब्रह्मसुख ओतप्रत भरलेले आहे. 7 गणेश नामाचा महिमा अपार आहे, म्हणून त्याचेच नाव कोणत्याही कामाच्या आरंभी प्रथम उच्चारावे लागते. 8 श्री गणेशाच्या कम बीजाची ओंकार शक्ती असून भुक्ती आणि मुक्ती प्राप्त होण्यासाठी त्यांचा विनियोग करतात. प्रणव शब्द आणि त्याचे अर्थ या दोघांची निरंतर प्रवृत्ती गणेश मंत्रातच विराजमान दिसते. 9 गणपतीच्या ऐश्वर्याची सर्व श्रेष्ठ मुख्यता आहे. 10 श्री गणेश आदिपूज्य आहे. 11 चारही युगात ज्याची शक्ती समान आहे असा हा विघ्नराज कर्मानुसार फळ देतो. 12 अंते मतिहि सा गतिहि या वचनानुसार श्री गणेशाचे नाम अंतकाळी उच्चारले अथवा मनाने स्मरले तर पुनर्जन्मापासून मुक्ती मिळते. 13 सर्वात आदिपूज्य देव गजानन आहे आणि नित्य नैमित्तिक व्रतात उभय चतुर्थी तिथ्या श्रेष्ठ आहे. चतुर्थी तिथी सर्व तिथ्यांची जननी आहे. जगात अपार पुण्यक्षेत्रे आहेत, परंतु गुणेश्वर स्वाधिष्ठानपूर्वक जेथे राहतो ते भूस्वानंद मयुरेश्वर ग्राम अथवा मोरगाव हे सर्वात आगळे व वैशिष्ट्यपूर्ण आहे. 15 सर्व तीर्थात 25 तीर्थे वरिष्ठ आहेत. त्यात यमुना आणि सरस्वती या 2 स्पष्ट असून भागीरथी तिसरी आहे. 4थे तीर्थ कमंडलू तीर्थ, 5वे गणेश तीर्थ. हे तीर्थ गणेशाने स्वतः भूमीत अंकुश मारून निर्माण केले. 16 दुर्वांप्रमाणेच शमीपत्रही सर्वत्र अधिक वंद्य आहे. मंदार वृक्षाचा महिमा फार मोठा आहे. दुर्वा, शमी व मंदार गजाननाला अत्यंत आवडत्या गोष्टी आहेत. जेथे लक्षण संभवत नाही किंवा स्वरूपाची कोणतीही खूण नसते आणि ज्यात सच्चिदानंद पण असते ते निरुपाधिक ब्रह्म म्हणजे श्री गजानन होय. 18 गणपती मंगलधाम मंगलमूर्ती असून स्वानंद स्थितीप्रत आहे. श्री गणेशाच्या उपासनेने सिद्धी बुद्धी सहजच प्रसन्न होतात आणि लक्षलाभ प्राप्त होऊन मुळातील स्वानंदता प्रकट होते. 19 वेद उपनिषदे वगैरे श्रुती आणि स्मृती पाहता स्वाधीन सुख ब्रह्मणस्पती स्वानंद स्थिती एकमेव मोरयाच आहे असे स्पष्ट होते. सिद्धी म्हणजे गकार आणि बुद्धी म्हणजे नकार या दोघांचा मिळून गण शब्द तयार होतो. त्यांचा ईश्वर तो गणेश्वर. 20 श्री ससंवेद्य ब्रह्मसागर श्री गणेश्वरच आहे. ऋग्वेद ब्रह्माप्रज्ञाच मानतो. प्र शब्दाने प्रकृती सिद्धी तसेच जाणीव असा अर्थ सूचित होतो. मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी असे वाक्य यजुर्वेदात विलसते. तेथे माया विवर्त असून केवळ आनंद असते. 21 श्री गणेशाची उपासना केली असता सर्व उपासनेचे फळ प्राप्त होते. गणधातूचा अर्थ समूह असा आहे. अन्न, प्राण वगैरे ब्रह्मांचा स्वामी ब्रह्मणस्पती आहे. त्याच्या सिद्धी व बुद्धी या 2 शक्ती अथवा बायका असून लक्ष व लाभ हे त्यांचे 2 पुत्र आहेत. त्यांचा स्वानंद लोक पवित्र असून त्याचा मंत्र ओंकार आहे. हे सर्व जाणून सर्वांनी त्याची आद्य पूजा करावी. ज्याप्रमाणे सागरात सर्व तीर्थे असतात तशीच विनायकात समष्टी अंतर्भूत आहे. कर्मकांडात आद्य पूजा
उपासनेत आद्यपूजन तसेच ज्ञानकांडात ब्रह्मणस्पतीचीच स्वानंद घन अशी अनुभूती वर्णिली आहे. हा ब्रह्मणस्पती सर्व कर्मांचा फलदाता आहे. तोच उपासकाला ज्ञान देतो. तसेच आपल्या सत्तेने तुर्य स्थिती आपल्याला प्रकट करतो. हा सर्व ब्रह्मांचा ब्रह्मणस्पती असून तेथेच सर्व कर्मांचा अमापूर होतो. अशा प्रकारे 21 मुद्दे मांडून सर्वसार ग्रंथात श्री गणेश हाच आदिपूज्य सर्वश्रेष्ठ देव कसा आहे हे सांगितले आहे. अशा प्रकारे 21 मुद्दे मांडून सर्वसार ग्रंथात श्री गणेशाचे सर्वश्रेष्ठत्व सिद्ध केलं आहे. विष्णूचा वैकुंठ, शिवाचा कैलाश तर श्री गणेशाचा स्वानंद लोक मानला आहे. त्या देवाचे भक्त मरणोत्तर इष्टदेवाच्या लोकात जातात. म्हणून विष्णू भक्त मृत्यूनंतर वैकुंठवासी होतात, तर शिवभक्त कैलासवासी होतात. सर्वसाधारणपणे आपण मृत माणसाचा निर्देश कैलासवासी म्हणजे कैलासवासी असा करतो. परंतु गणेश सांप्रदायिक मृत व्यक्तीला स्वानंदवासी म्हणजे वा म्हणतात. श्रीमन मुद्गल पुराण हे आंत्य पुराण आहे. त्याची पारायणे करून जीवनाचे सार्थक होते आणि पुनर्जन्म टळून मोक्ष प्राप्त होतो. श्री गणेश महिम्नातील एका श्लोकाने या प्रदीर्घ लेखाचा समारोप करतो. पान 891 संपूर्ण.